आणि शेतकऱ्याचा मात्र यात फायदा होतोय। काय नाही, शेतकरी बी तसा आता करत नाही। शेतकरी म्हणतोय तिकडचा बैल त्या भागातला बैल 80 लाखाला गेला, माझ्याचं 50 तरी आलं पाहिजे। आणि 50 सुद्धा घेत नाही, नंतर न लाखाला सुद्धा कोण विचारत नाही। 2 मैदाना पाहिली की तिसऱ्या मैदानाला रिवर्स की पैसे सुद्धा कमी। माननीय अमित पवार आपलं या ठिकाणी युवा मंचच्या वतीने मनपूर्वक स्वागत। धार परिवाराचे अमितजी पवार आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। अशा गरडेकरांच्या मैदानातून 8वा सेमी सुटला आणि 8व्या सेमीमध्ये एकूण 6 गाड्या पळतात आणि 6 जणांमध्ये रणसंग्राम चालू आहे। कोण कोणाला कमी नाही, पर्याल सुंदर अशी गाडी पळते आणि अलीकडे एक बाद झाला, सुंदर अशी लढत आणि शेवटच्या क्षणाला विमान आणि रैनानं बाजी मारली की काय। आता बघा मुका घेतला होता बैलानं त्या जर्किंग वाल्याचा। आता जर्किंग वाला निघूनच आलं वर, आता म्हणाल थांबायलाच नको तिथं। एका मालकाच्या 2 गाड्या इकडं होता तेजा आणि पलीकडे होता रैना। एक झाला फायनलला पात्र आणि एक झाला क्वार्टर फायनलला पात्र। पोलीस अधिकारी जगदीश शिरसार साहेब आपलं या ठिकाणी युवा मंचच्या वतीने मनपूर्वक स्वागत। युवा मंचचे मार्गदर्शक सचिनजी शेलार आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। माळशिरस ग्रामपंचायतचे सदस्य दीपकजी यादव आपलं मनपूर्वक स्वागत। सेमीफायनल 8चा निकाल, सेमीफायनल 8चा निकाल। तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी हबीब पठाण, शाकीर पठाण, बाजी सालरुप तळेगाव संभाजीनगर, श्रीजा सौरभ कामटे, आदित्य शुभम पवार पुणे या गाडीचा फायनल साठी 1 नंबर आला आणि क्वार्टर फायनल गाडी पात्र ठरली।